मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावलाय। काही लोक मनात येईल ती आश्वासनं देत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सकाळी अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरीच ठेवायचं। 15 तारखेला केवळ कमळ कमळ आणि कमळाचंच बटन दाबायचं असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आश्वासन देताना आपण ते पुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा। कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं। अलार्म बंद करायचा, ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं। आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं। उमेदवाराचा चेहरा आठवायचा नाही, तो काळा आहे की गोरा आहे, केस आहे की टकला आहे, काही लक्षात ठेवायचं नाही। एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कमळ कमळ कमळ। एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्या ठिकाणी गेल्यानंतर कमळाचंच बटन दाबायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।